ही या समितीच्या माध्यमातून अबगड वर्गीकरण जाहीर झालेलं नाहीये आणि म्हणूनच तेच लक्ष वेधण्यासाठी या अधिवेशन काळातच या वर्गीकरणावर चर्चा करून वर्गीकरण जाहीर करावं अशी ठोस मागणी मी माननीय मुख्यमंत्री यांना केलेली आहे। आणि या अबगड वर्गीकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या असलेल्या अनुसूचित जातीमधल्या 59 जातीतील गोरगरीब लोकांना हे वर्गीकरणामुळे समप्रमाणात न्याय मिळेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला जो घटक आहे तो मुख्य प्रवाहात पुन्हा एकदा येईल। म्हणून हे वर्गीकरण हे अधिवेशन संपण्याच्या आतच जाहीर करावं म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज या 59 जातींचा हा जो हार आहे ज्याच्यामध्ये सगळ्या 59 जातीत अनुसूचित जातीमधल्या तो परिधान करून मी या ठिकाणी आलोय। माननीय मुख्यमंत्र्यांनी याकडे याच्या आधी लक्ष घातलंय पण वेगानं या अबगड आरक्षणाचं वर्गीकरण या महाराष्ट्रात जाहीर करावं आणि अनंत बदर समिती जी आहे ती काम करते त्यांनी या वर्गीकरणाविषयी केलेला अभ्यास सरकारला सुपूर्द करून, कारण सगळ्यांना कल्पना आहे की पुढचे काही 7-8 दिवसच आहेत, त्याच्या आतमध्ये जर हे वर्गीकरण जाहीर झालं तर खऱ्या अर्थानं सगळ्या वंचितांना, सर्व या अनुसूचित जातील घटकांना न्याय मिळेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला जो वंचित घटक आहे तो खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहात येईल।